आता चला इकडे बघा, काय सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आणि याला नाव दिलंय काय, प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी कॉन्कर्ड. आता आयोगाने काय केलेलं आहे, तर आयोगाने लेटेस्ट प्रश्नामध्ये असे नाव विचारलेले ते, त्यामुळे आपल्याला ते घ्यावं लागत आहे. आता याला थोडंसं समजून घ्यायचं. हे तर काय आलंय तुम्हाला, सब्जेक्ट वर्ब म्हणजे जसा सब्जेक्ट असणार तसंच वर्ब असतं, बरोबर आहे की नाही. पण इथं आता तुमच्या जुन्या वर्कबुक मध्ये ते नाव नसेल कदाचित. हा ठीक आहे, तर नवीन वर्कबुक मध्ये आहे. तुम्हाला पेज नंबर सांगतो, थांबा फक्त. आता इथे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे आणि त्याला ऑब्लिक करून एक नाव दिलंय मी, प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी कॉन्कर्ड असं दिलंय. आता या शब्दाचा अर्थ आपण आधी समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ. आता प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ड. आता प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी याचा अर्थ काय आहे, जवळचा. प्रॉक्झिमिटी याचा अर्थ काय आहे, जवळचा. मग याचा अर्थ काय आहे की सब्जेक्ट आणि वर्बचा ॲग्रीमेंट आहे, बरोबर आहे. पण याच्यामध्ये जो सब्जेक्टच्या जवळचा वर्ब आहे किंवा वर्बच्या जो जवळ सब्जेक्ट आहे त्या वर्बनुसार आपण काय घ्यायचं असतं, वर्ब घ्यायचं. म्हणजे त्या सब्जेक्टनुसार आपण काय घ्यायचं असतं, वर्ब. आता समजा फॉर एक्झाम्पल बघा, इथं एक काय आहे, तर इथं एक सब्जेक्ट आहे, ह्याला आपण काय म्हणू, फर्स्ट सब्जेक्ट. ओके. त्यानंतर इथं आणखीन एक काय आपला सेकंड सब्जेक्ट आहे, काय आहे, सेकंड सब्जेक्ट. आणि त्यानंतर काय आहे, इथं वर्ब आहे. ओके. आता मला सांगा, या वर्बच्या जवळ कोण आहे बरं, फर्स्ट सब्जेक्ट जवळ आहे का सेकंड, कोण आहे, सेकंड आहे. मग आता जर का सेकंड असेल तर आपण जे वर्ब आहे, जर का सेकंड असेल तर आपण वर्ब कुणानुसार घेणार, फर्स्ट नुसार घेणार का सेकंड नुसार, सेकंड नुसार. का, कारण हा सेकंड नंबरवाला वर्बच्या काय आहे, जवळ आहे. आणि इथं लिहिलंय काय, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट किंवा प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी कॉन्कर्ड. प्रॉक्झिमिटी म्हणजे जवळचा, प्रॉक्झिमिटी याचा अर्थ काय आहे, जवळचा. म्हणजे शब्द जरी जड असला तरी याचा अर्थ काय आहे, जवळचा, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. मग वर्बच्या जवळ जो सब्जेक्ट असेल त्याच्यानुसार आपण काय करायचं, वर्ब घ्यायचं, ह्याच्याकडे बघायचं पण नाही. आता अर्थ समजला तुम्हाला. मग आता इथं बघा, एक्झाम्पल कडे बघू आपण. इथं बघा आता काय दिसतंय बघा, नायदर द मॅनेजर नॉर द एम्प्लॉईज वॉज अवेअर ऑफ द मीटिंग. आता मी काय करतोय, चौकोन करतो माझ्या मनाने, बरं का, तुम्हाला माहिती नाही कशाने चौकोन करायचंय. इथं मी काय केलं बघा, नायदरला ब्लॉक केलं आणि इथं काय केलं, नॉरला ब्लॉक केलं, बरोबर आहे का. आता इथं पण काय केलं मी, मूवर द्यानला काय केलं मी, ब्लॉक करून टाकलं. ओके. इथं परत एकदा मी काय केलंय, आयदरला एक ब्लॉक केलंय आणि इथं काय दिसतंय, ऑरला एक ब्लॉक केलंय. ओके. तिसऱ्यामध्ये आता द पॅरेंट्स नॉर, इथं काय आहे, नॉर याला ब्लॉक केलंय मी. त्यानंतर इथं काय आलंय रे, मूवर द्यान आलंय. इथं काय आहे, युअर सिस्टर ऑर याला मी ब्लॉक केलंय. त्यानंतर इथं काय आहे, आयदर सोनी ऑर राणी, इथं काय आहे, ऑरला पण ब्लॉक केलं. ओके. इथं परत काय दिसतंय, नायदर राम नॉर श्याम, नायदर नॉरला मी ब्लॉक केलं. इथं परत एकदा बघा, नायदर द टीचर नॉर द स्टुडंट्स, मग नायदर नॉरला मी ब्लॉक केला. इथं राम ऑर हरी, ऑरला ब्लॉक केलं. इथं परत एकदा बघा, नायदर आणि नॉर याला ब्लॉक केलं. इथं आयदर सीता ऑर अमीना, एवढं. ठीक आहे. मग एवढे 12 सेंटेन्स आहेत त्याच्या. बरं, आता बघा मी यांना ब्लॉक केलेलं आहे. मग आता इथं बघा काय केलंय की इथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3 म्हणलोय मी आणि इथं नाव पण आहे वेगळं, प्रॉक्झिमिटी, ते प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी कॉन्कर्ड असं म्हणलोय मी. आणि माझ्या मनानेच मी काय केलेलं आहे, नायदर नॉरला असे चौकोन केलंय का, अजून कुणाला केलंय, आयदर ऑरला, अजून ऑरला आणि नुसत्या नॉरला, आणि आणखीन एक राहिला मूवर दॅन. नाही आठवत तुम्हाला, अरे मूवर दॅनला पण चौकोन केलंय ना मी, केलंय का, नक्की. बरं, आता तुमचे कॅमेरे मला चेक करायचे तर व्यवस्थित आहेत का नाहीत. आता बघा, मी पहिल्या लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं की आपले जे सब्जेक्ट्स होतं ते सेंटेन्सच्या सुरुवातीला येतात का शेवटी येतात, खरं का, कुंभकर्णाचा प्रहर आहे, खोटं बोलायचं नाही बरं का या टायमिंगला, खरं आहे, नक्की, लॉक किया जाय. बरं, मग आता इथं मला आता तुमचे कॅमेरे बघूत आपण किती तर. बरं, इथं नायदर आणि नॉर ह्या दोघांच्या मध्ये कोणतरी दिसतंय, कोण आहे बरं हे, द मॅनेजर आणि द एम्प्लॉईज, इकडे पण दिसतंय ना,
मग आता हे द मॅनेजर आणि द एम्प्लॉईज हे कोण होतं? सब्जेक्ट होतं. कसं बघा, आता याच्यातलं वर्ब सेपरेट करा बरं. ह्या सेंटेन्स मधलं वॉज आहे. बरं आता मला सांगा, हे जर का वर्ब असेल तर आपल्याला माहिती आहे वर्बच्या आधी असणारा कोण असतो? सब्जेक्ट असतो. याचा अर्थ हा पण सब्जेक्ट आहे ना, हा पण सब्जेक्ट आहे का नाही? अरे दोन सब्जेक्ट आले ना. आता इथपर्यंत आपण बघा, ह्याच्यामध्ये किती सब्जेक्ट आलेत? दोन आलेत ना. मग आपण काय करू, त्यांना फर्स्ट सब्जेक्ट आणि सेकंड सब्जेक्ट असं नाव देऊ. जमन का? द्यायचं का? मग आता इथं बघा, ह्याला नाव दिलं मी फर्स्ट सब्जेक्ट. इथं शॉर्टकट मध्ये लिहितो बरं का, SUB. इथं पण काय लिहितो, याला सेकंड सब्जेक्ट. ठीक आहे. इथं बघा, आता इथं हे फक्त ह्याला अंडरलाईन करतो मी. इथं फक्त लिहितो सब्जेक्ट. ओके. आता इथं बघा, ही काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट आहे का? यू काय आहे? सेकंड सब्जेक्ट. बरोबर. हा, ह्याच वर्ब आहे ना, ह्याच वर्ब आहे. चलो आता इथं बघा, ह्याच्यामध्ये बघा, द पॅरेंट्स हा काय आपला फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि डिअर चिल्ड्रन हा सेकंड सब्जेक्ट आहे. इथं पण वन पर्सन, याला मी फक्त सब्जेक्ट लिहितो. ओके. आता इथं युअर सिस्टर हा काय माझा फर्स्ट सब्जेक्ट. ब्रदर्स हा माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट आहे ना. इथं सोनी हा काय माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे. ओके. त्यानंतर राणी हा माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट आहे. ओके. आता इथं राम हा माझा काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट आहे. श्याम हा माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. बरोबर का? मग इथं द टीचर हा काय माझा फर्स्ट सब्जेक्ट. द स्टुडंट हा काय माझा सेकंड सब्जेक्ट. इथं राम काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट. हरी काय आहे? सेकंड सब्जेक्ट आहे. त्यानंतर इंडिया काय आहे माझा फर्स्ट सब्जेक्ट. खरं का? पाकिस्तान हा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. इथं सीता काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट. आमिना काय आहे? सेकंड सब्जेक्ट. ओके. एवढा 12 सेंटेन्स आपण लिहिलेले. मग आता मी काय करतो, हे जे लिहिलेलं आहे तेवढं मला सांगायचं आता. हा, इथं तुम्ही हुशारत का बघू, जागेत का? ओके. इथं मला सांगा आता, पहिल्यांदा इथं आयदर होता. बरोबर. आयदरच्या मध्ये असा गॅप, नंतर कोण आहे? ऑर आहे आपला. ओके. अरे आहे ना. हा, त्यानंतर इथं आर राहिला ना. ओके. त्यानंतर कोण आहे? नायदर आहे. नायदर आणि कोण आहे? नॉर आहे. नक्की. ओके. त्यानंतर नुसता काय आहे रे? ऑर आहे. ऑर आहे. बरोबर आहे का? त्यानंतर दुसरा नुसता काय आहे? नॉर पण आहे ना. अरे आहे ना. आहे का नाही? अरे आहे का? एनर्जी नाही राव, एनर्जी. अरे आज लय भारी भाजी मेसला, तुम्ही एनर्जी ठेवा फक्त. हा, आज पनीर आहे, डायरेक्ट गरिबांचं पनीर, आणि त्याच्याबरोबर लॉलीपॉप खायला. ठीक आहे. अजून कोण राहिलं? मूवर ध्यान राहिलं. कोण राहिलं? मूवर ध्यान. एवढेच आहेत का? अरे बरोबर आहे का? एवढेच आहेत ना. बरं, आता आणखीन मी असं लिहिलंय, हे डॉट डॉट जागा सोडल्याचा. कमून सोडल्याचा? चांगलं दिसतंय म्हणून का? नाही ना. या दोघांच्या मध्ये कोणतरी होतं ना. बरं, इथं कोण होतं सांगा मग. हा बरोबर आहे बरं का, हुशार झाले तुम्ही. फर्स्ट सब्जेक्ट आणि इथं कोण आहे? सेकंड सब्जेक्ट. खरं का? बरं, इथं सांगा. फर्स्ट सब्जेक्ट आहे, इथं काय आहे? सेकंड सब्जेक्ट. इथं सांगा. फर्स्ट सब्जेक्ट आणि इथं काय आहे? सेकंड सब्जेक्ट. इथं पण काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट आणि इथं काय आहे? सेकंड सब्जेक्ट. आता हे जे मूवर द्या नाही, याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड नव्हतं लिहिलं, ऐका नाही. इथं फक्त काय आहे? हा, इथं जो असणार आहे तो काय असणार आहे? सब्जेक्ट. ओके. मग आता आपल्याला काय करायचंय? इथं वर्ब घ्यायचंय. मग आता खरं टेन्शन येणार आहे की आपण तर काय शिकतोय, कालच्या धरून ओरडतो इथं सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब सिंग्युलर. बरोबर. सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब प्लुरल. पण आता इथं मात्र दोन दोन सब्जेक्ट होता. मग आता कुणाला इज्जत द्यायची? कुणाला द्यायची? सेकंडला. बरं, सेकंडलाच काय इज्जत द्यायची? हा, कारण याचं नाव काय आहे? सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट किंवा प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी कॉन्कर्ड. म्हणजे वर्बच्या जवळ कोण आहे? सेकंड आहे ना. अरे सेकंड आहे ना, म्हणून आपण कुणाला इज्जत देणार? सेकंडला. या फर्स्ट कडे बघायचं पण
नाही. कळालं? मग आता इथं आपण जे वर्ब घेणार ते कुणानुसार घेणार रे? सेकंड सब्जेक्ट नुसार. कुणानुसार घेणार? सेकंड सब्जेक्ट नुसार. बरोबर आहे का? इथं हे जे वर्ब घेणार ते कुणानुसार घेणार? सेकंड सब्जेक्ट नुसार. ओके. इथं पण कुणानुसार वर्ब घेणार? सेकंड सब्जेक्ट नुसार. ओके. त्यानंतर इथं पण कुणानुसार घेणार? सेकंड सब्जेक्ट नुसार. आणि इथं ह्या सब्जेक्ट नुसार काय घेणार आपण? वर्ब घेणार. ओके. म्हणजे इथं आपण काय म्हणणार? शेजारील सब्जेक्ट नुसार. ओके. कळालंय? इथं आपल्याला काय घ्यायचंय? इथं वर्ब. इथं काय घ्यायचंय? वर्ब. मग आता मी एक लिंबू टिंबू प्रश्न विचारतो. मला सांगा, जर का सेकंड सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर तुम्ही वर्ब कसं घेणार? कसं घेणार? सिंग्युलर. आता असं आहे की आपला फर्स्ट सब्जेक्ट प्लुरल आहे आणि सेकंड सब्जेक्ट सिंग्युलर आहे, तर तुम्ही वर्ब सिंग्युलर घेणार का प्लुरल? सिंग्युलर. का? कारण आपण कुणानुसार घेतोय? सेकंड सब्जेक्ट नुसार. कारण ह्याला नाव काय आहे? प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ड. काय नाव आहे? प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ड. प्रॉक्झिमिटी म्हणजे जवळचा. मग ठीक आहे, आता सोडून टाकायचे आपल्याला एक्झाम्पल एवढे 12. मग इथं बघा, आपल्याला फर्स्ट सब्जेक्टला काय बघायचंय का? नाही. घेणं देणं नाही. कुणाकडे? सेकंड सब्जेक्ट. आता द एम्प्लॉईज म्हणलं एक झाला का अनेक झाले ना. मग आता हा सेकंड सब्जेक्ट आपला प्लुरल आहे. मग इथं वर्ब पण कसं पाहिजे? वॉज इन का? हा, इथं काय पाहिजे होतं? वियर. मग इथं बाणावरती आपण काय लिहिणार? सेकंड सब्जेक्ट नुसार. ओके. आता इथं बघा, मोर दॅन याच्या शेजारचा बघायचा आहे. बघा इथं 1000 पर्सन्स म्हणल्यावर एक झाले का अनेक. मग हा कसा आहे? प्लुरल. तर इथं वर्ब कसं पाहिजे? मग हॅज पाहिजे का? नाही. इथं काय पाहिजे? हॅव. आता इथं बघा, ही आणि यू कुणाला इज्जत द्यायची? यूला ना. सेकंड सब्जेक्ट. मग इथं इज गोईंग येणार आहे का? नाही. इथं काय पाहिजे होतं? आर गोईंग. काय पाहिजे होतं? आर गोईंग. का? कारण आपण कुणानुसार घेतो? सेकंड सब्जेक्ट नुसार. ओके. आता इथं कुणानुसार? द चिल्ड्रन. सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? अरे, चिल्ड्रन प्लुरल असतं. चाइल्ड म्हणलं की एक लहान बाळ, चिल्ड्रन म्हणलं की अनेक लहान बाळ. मग इथं प्लुरल आहे, तर इथं वॉज पाहिजे का? इथं काय पाहिजे होतं? वियर. आणि इथं बाणावर काय लिहिणार आपण? सेकंड सब्जेक्ट नुसार. ते एसयूबी म्हणजे सब्जेक्ट बर का, शॉर्टकट मध्ये लिहितोय. नाही तर तुम्ही म्हणता एसयूबी काय लिहित होते काय नाही. आता इथं मोर दॅन ह्याच्या शेजारचा 1 पर्सन म्हणल्यावर किती झाले? एकच. मग हे कसं आहे? सिंग्युलर. मग इथं हॅव पाहिजे का? हॅज पाहिजे. त्यानंतर आता युअर सिस्टर ऑर ब्रदर्स. कुणाकडे बघायचं? ब्रदर्स. आता हे काय? प्लुरल एक सिंग्युलर? प्लुरल. ब्रदर्स म्हणलं अनेक भाऊ झाले ना. मग इथं इज इन का? इथं काय पाहिजे होतं? आर पाहिजे होतं. बरोबर. आणि इथं काय देणार आपण? मग सेकंड सब्जेक्ट नुसार. आता इथं आयदर सोनी और राणी. हा, राणीनुसार घेणार ना वर्ब. मग राणी किती आहे? एकच आहे. मग सिंग्युलर आहे, तर इथं वर्ब हॅव बरोबर आहे का? इथं काय पाहिजे होतं? हॅज पाहिजे होतं. आता नायदर राम नॉर श्याम. कुणाकडे लक्ष पाहिजे? श्याम भाऊकडे. श्याम एकच आहे, मग सिंग्युलर आहे ना. मग इथं वर्ब कसं पाहिजे? इथं हॅव पाहिजे का? हॅज पाहिजे. मग इथं काय लिहिणार आपण? सेकंड सब्जेक्ट नुसार. ओके. आता इथं नायदर द टीचर नॉर द स्टुडंट्स. हे स्टुडंट्स हे काय आलं? प्लुरल आलं ना. अरे, स्टुडंट्स म्हणलं अनेक आले ना. मग वर्ब पण कसं घेणार? प्लुरल. मग सेकंड सब्जेक्ट नुसार. तर आता ऑप्शन दिले, तर सांगा मग कोणतं येईल? काय येणार आहे? आर. कारण हे बघा, इज आपलं काय आहे? सिंग्युलर आहे. वॉज सिंग्युलर आहे. हॅज बीन सिंग्युलर. मग हे येणार नाही. कळालंय? अरे, समजते का? चलो, आता राम और हरी. हरी किती जण होतं? सिंग्युलर. आणि मग इथं बघा मस्ट आलेले. मग आता मस्ट आपला कॉमन आहे का नाही? आणि कॉमन सगळ्यांबरोबर येतो का नाही? मग मस्ट बरोबर आहे ना, का नाही? बरोबर. बरोबर. मग इथं काय आहे? सेकंड सब्जेक्ट नुसार. आणि मग हे काय आहे रे आपलं? बरोबर. इथं नायदर इंडिया नॉर पाकिस्तान. कुणाकडे लक्ष? आता पाकड्या.
मग पाकिस्तान आपला सिंग्युलर आहे ना, मग इथं काय आपला नाही ते लोकांचा आहे. मग हे इज येईन का नाही? हा, मग हे सेंटेन्स आपलं काय आहे? बरोबर. आता इथं आयदर सीता और अमीना, सेकंड सब्जेक्ट. अमीना एकटी आहे का नाही? सिंग्युलर. मग इथं फॉरगेट इन का फॉरगेट्स? फॉरगेट्स पाहिजे ना, कारण हे फॉरगेट V1 झाले. मग V1 आपलं काय असतं? प्लुरल. मग हे चुकीचं आहे. मग इथं काय पाहिजे? फॉरगेट्स असं पाहिजे ना. हे V5 आहे. V5 कसं असतं? सिंग्युलर. आणि इथं काय लिहिणार बाणावर? मग सेकंड सब्जेक्ट नुसार. कळालं हे तुम्हाला? अरे समजलं का? डोक्यात बसलंय का? ठीक आहे. मग 12 सेंटेन्स संपले आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट आपलं काय आहे? हे जे 3 आहे त्यालाच आपण काय म्हणायचं? प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी कॉन्कर्ड. ठीक आहे. बघा पेज नंबर 56 ला आहे ओल्ड वर्कबुक वाले. तर याच्यामध्ये किती नंबरचं सेंटेन्स? हा 11 नंबरचं. नायदर प्राईड नॉर प्रिज्युडाइस अफेक्ट हिम. काय येणार आहे बरं इथं? अजून एक 11 नंबरचं कंबाईन बी 2024चं याच्यामध्ये ऍड नाहीये का? हा प्रिज्युडाइस म्हणजे काय आहे? तर आपण जे म्हणतो ना मनात हे असतो बा दूषित, पूर्वग्रह राईट. मग आता याचं बघा बरं 11व्या नंबरचं बघा काय आहे? नायदर प्राईड नॉर प्रिज्युडाइस. प्रिज्युडाइस काय आहे? सिंग्युलर आहे. मग इथं अफेक्ट इन का अफेक्स इन? अफेक्स. आणि बी बघा आयदर ही और आय टू बी ब्लेम. मग इथं काय येईन? आयदर ही और आय नुसार आहे का नाही? आयदर ही और आय. इथं काय पाहिजे? तिथं एम टू बी ब्लेम. काय पाहिजे? एम टू बी ब्लेम असं पाहिजे. ठीक आहे. मग हे काय आहे? आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3. आणि तिथं नाव द्या त्याला. कोणतं माहितीये का? हे प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ड हे नाव द्या. हे प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ड हे नाव द्या तुम्ही. प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिटी. हा सांगतो. नायदर आता बघा आयदर ऑर. आयदर ऑर म्हणजे काय? दोघांपैकी एक. हा त्यानंतर काय? नायदर नॉर म्हणजे दोघांपैकी एकही नाही. ठीक आहे. आणि इथं ऑर म्हणजे किंवा, नॉर म्हणजे नाही, दोघांपैकी कोण नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि मोर दॅन म्हणजे त्यापेक्षा जास्त. ठीक आहे. हे कळालं तुम्हाला? ठीक आहे. हे लिहून घ्या. मग आता पेज नंबर 56 ला या घ्या लिहून ये बस. आता मग आता आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 2 झालं होतं आणि 2 ची पण रिव्हिजन घेतली होती मी, ऐका नाही. त्यानंतर लगेच पटकन गेलं होतं आणि लिंक बदलली होती. गो लाईव्ह केलं होतं ना, आठवतंय का? हा त्यानंतर मग बघा आपण 12 सेंटेन्स होते आणि 12 सेंटेन्स मध्ये मी म्हणलं होतं तुमचे कॅमेरे चेक करायचे मला, ऐका नाही. मग मी माझ्या मनानेच काय करत होतो? नायदर आणि नॉर यांना ब्लॉक केलं, आयदर आणि ऑरला ब्लॉक केलं. म्हणजे असा आयत काढला होता, ऐका नाही. चौकोन आयत जे म्हणायचं ते म्हणा. त्यानंतर काय मूवर त्यांना पण असा चौकोन केला होता, आठवते का? हा अरे आठवते ना. त्यानंतर मग आपण ऑरला पण ब्लॉक केलं होतं, नॉरला पण ब्लॉक केलं होतं. ओके. मग आता हे ब्लॉक झालं. पण त्याच्या आधी मी प्रॉक्झिमिटी याचा अर्थ सांगितला होता. प्रॉक्झिमिटी म्हणजे काय? जवळचं. मग मी लिहिलं होतं की बघा इथं एक फर्स्ट सब्जेक्ट आहे, इथं काय आहे? सेकंड सब्जेक्ट. मग वर्बच्या जवळचा कोण आहे? सेकंड सब्जेक्ट. बरोबर. त्यानंतर आपण हे नायदर नॉर, आयदर ऑर, मोर दॅन, ऑर, नॉर ह्यांना आपण चौकोन केलते का? अरे केलते ना. बरं. आता त्यानंतर मग मी इथं काय केलं? लगेच लिहिलं आयदर डॉट डॉट ऑर डॉट डॉट. बरोबर. नायदर डॅश 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 नॉर डॉट डॉट. मोर दॅन त्याच्या पुढे डॅश डॅश केलं होतं. इकडं ऑरच्या अलीकडे डॅश डॅश आणि ऑरच्या पलीकडं पण, नॉरच्या अलीकडं आणि पलीकडं. बरोबर. आणि त्यानंतर म्हणलं होतं की आता मला एक लिंबू टिंबू प्रश्न विचारतो म्हणलं होतं. जो आपलं लेक्चर पहिलं त्याच्यामध्ये मी विचारलं होतं सब्जेक्ट कुठे येते? सेंटेन्सच्या कुठे येते? तर सुरुवातीला मी म्हणलं होतं कुंभकर्णाचा प्रहर आहे, खरं सांगा बरं का. लॉक किया जाय म्हणलं होतं, आठवते का? आणि त्यानंतर मग आपण काय केलं होतं? प्रत्येक सेंटेन्स तिथं मी फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट लिहित होतो. बरोबर आहे. काही 1-2 सेंटेन्सला मी मराठी ते व्हाईट कलरनी लिहिलं होतं, बाकी सगळ्यांना येल्लो कलरनीच लिहित होतं. फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट एक काढायचो, ST आणि SUB लिहायचो, आहे का नाही. मध्ये म्हणलं होतं ते SUB म्हणजे सब्जेक्ट आहे का नाही.
आणि मग त्यानंतरून परत इथं लिहिलं होतं फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट, आहे का नाही. मग आता म्हणलं होतं की आता वर्ब प्रॉब्लेम झाला नाही तर फर्स्ट सब्जेक्ट नुसार घ्यायचं सेकंड सब्जेक्ट नुसार. तुम्ही बरोबर उत्तर सांगितलं होतं. कशानुसार घ्यायचा? सेकंड सब्जेक्ट नुसार. कारण याचं नाव काय आहे? प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्कर्ड. आणि प्रॉक्झिमिटी याचा अर्थ काय? जवळचा. वर्बच्या जो जवळचा आहे त्याच्यानुसार घ्यायचा, बरोबर. आणि मग त्यानुसार आपण काय करत होतो की मग मी प्रत्येक ठिकाणी असा बाण करत होतो आणि त्या बाणावरती लिहायचं सेकंड सब्जेक्ट नुसार, परत सेकंड सब्जेक्ट नुसार, सेकंड सब्जेक्ट नुसार. जे मूवर द्याने त्याच्यापाशी मी फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट लिहिलं नव्हतं, आठवते का? तिथं फक्त काय लिहिलं होतं? सब्जेक्ट असं लिहिलं होतं. आणि मग तिथं असं बाण करून लिहिलं होतं सब्जेक्ट नुसार, आहे का नाही. अरे लिहिलं होतं ना. मग ऑर नॉरचं पण फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट असं लिहिलं होतं. आणि मग सेंटेन्स सोडिताना आपण जो सेकंड सब्जेक्ट आहे त्याच्यापासून बाण करायचो, वर्ब कडे न्यायचो, आठवते. आणि वर्ब जर का सिंग्युलर असेल प्लुरल ते चेंज करायचो, क्रॉस करायचो, त्याच्यावर बरोबर उत्तर लिहायचो. आणि तो जो बाण आहे त्या प्रत्येक बाणावरती फर्स्ट सब्जेक्ट नुसार लिहायचो ना. मी लिहायचो की नाही? ते न थोडासा पूर्ण नव्हता, हे असाच काढायचो मी, आठवते का? न. मग तिथं प्रत्येक ठिकाणी जेवढे काही 12 सेंटेन्स येतं त्याच्यामध्ये फर्स्ट सब्जेक्ट नुसार म्हणजे सेकंड सब्जेक्ट नुसार, सेकंड सब्जेक्ट नुसार प्रत्येक बाणावरती लिहित होतं ना. मग असे आपण काय केले? सगळे सेंटेन्स सोडवले होते, बरोबर. आता जुन्या वर्कबुक मध्ये एक कंबाईन बी 2024 ला आलेलं सेंटेन्स होतं, आहे का नाही. ते प्रिज्युडाईजचं होतं. मग तिथं प्रिज्युडाईज हा सिंग्युलर आहे म्हणून तिथं अपेक्सच्या जागेवर काय येणार? अपेक्स येणार. काय येणार? अपेक्स का. आणि तिथं बघा फरगेटचं कसं काहींना डाऊट वाटायचा, पण फरगेट हे V1 आहे त्यामुळे ते कसं असतं? प्लुरल. मग तिथं काय पाहिजे? ते आमिनाचं काहीतरी एक्झाम्पल होतं, आमिना फरगेट्स पाहिजे, आहे का नाही. आठवते. मग तसं तिथं अपेक्स पाहिजे. आणि इथं एम आय पशी आय नुसार काय येणार आहे? एम टू बी ब्लेम असं येणार होतं, आहे का नाही. मग असे आपण काय केले होते? तर टोटल सेंटेन्स सोडले होते. मग आता आज आपले सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट पार्ट 2 पण झालाय आणि 3 पण झालाय. डोक्यात बसलाय का? अरे इथून खाली जाताना बेंच ते आपल्या पायऱ्याहून जाताना आठवायला पाहिजे थोडेफार, का नाही आठवायचं? आठवतंय ना? मी दिसलो होतो का आज? नक्की ना? हा. काय भरोसा नाही तुमचा, त्यामुळे एवढ्या लाईट लावलेलं तरी पण. ठीक आहे, चलो पो मग आता.